आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. मागील भागामध्ये माझे 2-3 मित्र याबद्दल ऐकलं. उग्रेशन, पांडुरंग आणि अमोल याबद्दल ऐकलं. तर मंडळी, पुढील भागात इतर मित्राविषयी बोलण्यापूर्वी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही जो प्रतिसाद देत आहात याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढील भाग सांगण्यास तुम्हाला सुरुवात करतो. तर मंडळी, आज काय झालं, आमचे 2 दिवसापासून म्हणजे कालपासून, म्हणजे तसं तर परवा दिवशीपासून आमची संध्याकाळपासून जत्रा चालू झाली. हो, जत्राच. कारण ही खंडोबाची जत्रा आहे. यात्रा आणि जत्रामधील एक फरक आहे. तर असो, यात्रा असो का जत्रा, पण सध्या चालू आहे आमची. आणि यामुळे गावामध्ये जी बाहेरगावी जी लोक असतात, गेलेले गावातील काही पाहुणे रावळे, यांची येणे जाणे हे सुरू झालेलं आहे. आता उद्याच्या दिवसापर्यंत आहे म्हणे यात्रा. पण मी काय त्या यात्रेत वगैरे काय जत्रेत जात नाही, काही नाही. परंतु आता ह्या रोडने जाताना आपल्या मंदिराकडचा रोड आणि आपल्या घराकडला रोड हा एक रोड आहे. म्हणजे दुसऱ्या गावी जातो इकडे रोड, त्या रोडने आता मंदिराकडून मी निघालो होतो. 1-1.5 तासापूर्वी येत होतो इकडे. गावात असं शिरण्यापूर्वी एक 2-3 महिला रस्त्याला बसलेल्या होत्या, त्या एका ओट्यावर, त्यांच्या संबंधित नातलगाच्या ओट्यावर बसल्या होत्या. आणि मी दूरून येत असताना त्या दोघी एकमेक कुजबुज होत्या. आणि मी जवळ आल्यानंतर त्यातील एक महिला म्हणाली, काय बहिणीला ओळख केलं का नाही? आता एक तर मला दिसत नाही, पहिली गोष्ट व्यवस्थित दिसत नाही, तुम्हाला माहीतच आहे. आणि मला ओळखूच आलेलं नाही कोण आहे ते. म्हटलं बहिणीला ओळखीला बी असतं, पण मला दिसत नाही हो. म्हटलं कोण आहे सांगा ना तुम्ही. असं कसं भाऊ, तर आता आजकाल बहिणीला ओळखीत बी नाहीत. हो, भाऊ ओळखीत नाही, पण बहिणीने सांगावं ना. कधी राखी पौर्णिमेला अथवा ह्याला दिवाळीला ओवाळणी घेऊन यावं भावाकडे, म्हणजे भाऊ लक्षात ठेवेल. कधी 12 वर्षानंतर बहिणीनं सांगितलं की भावानं ओळखलं का नाही, तर असं कसं चालत म्हटलं. त्यावेळेस हो हो हो, मग मी जवळ आल्यानंतर ओळखलं मी नेमकं कोण आहे ते. कारण ही जी बाई होती ही आम्ही लहानपणी पाहिलेली. म्हणजे आम्ही समजा शाळेत असताना 3री-4थीला असतानाची आमच्या वर्गातील एक मुलगी होती. ती आता ती मोठी बाई झाली, तिला नातरुंड पतरुंड आलेत. आणि तेव्हा जेव्हा पाहिलेलं, आता कसं माझ्या लक्षात येणार आहे. माझ्यात खूप बदल झाला, तिच्यात खूप बदल, ओळखायलाच नाही ना मी. अशा गप्पा निघाल्या. मग मी उभा राहिलोच होतो, मी बोलत बोलत उभा राहिलो होतो. ते म्हणले, अरे तुम्ही दोघं जण आता तुम्ही महाराज झाला, आता तुम्हाला आवाज बोलावं लागेल. म्हटलं तसं काही नाही, आरो तुला बोललं तर काय, आपण बालमित्रच आहेत, लहानपणच्या, त्याच्यात काय आरो तुला, त्याचं काही नाही वाटत. म्हणलं बोला बोला, काय बोलायचं ते. नाही तसं नका. म्हणले ते कमलाकर वारला होय रे. म्हणलं हो. मग अरे कसं काय रे, काय आज चौकशी केली? म्हणलं काय नाही, तो आजारी होता मागं, आणि तुम्ही दोघ जण लय खोडकर होतात बघा, लय त्रास देत होतात आम्हाला. मग ती मैत्रीण म्हणजे लहानपणची 4थीतली मुलगी, म्हणजे आता चांगलं पक्क लक्षात आलं. अरे म्हणलं ह्यांना लयच त्रास दिलेला आहे आपण. मग ती कमलाकराची आठवण झाली.
आता कमलाकरची आठवण तिनं करून दिली. तसं तर आता कसं माणसं वारल्यानंतर अगर कुणी संपर्कात नसले की माणूस विसरून जातो. तसं आता कमलाकरला विसरत चाललो होतो. कारण कधीमध्ये येत होता, भेट होती, पाठीमागे एका भागात सांगितलं होतं तुम्हाला. परंतु गेल्या महिन्यामध्ये त्याचं निधन झालंय. आणि आता विसरून चाललोत आम्ही. लोक विसरतात, मी विसरतो, त्यात काय. प्रत्येकजणाचं तसंच आहे ना. आहे तोवरच का आहे ते, गेल्यानंतर काय. पण असं असतं की काही आठवणी ही विसरता येत नाहीत. तशा कमलाकरच्या आठवणी काही विसरू शकत नाही. कारण तो वारला म्हणून असं नाही आहे, तरी काही बालपणच्या जे मनावर काही गोष्टी घडलेल्या असतात, काय झालेल्या असतात ना, त्या गोष्टी विसरता येत नाहीत. तर कमलाकर, आता ही यात्रा आणि कमलाकर हे आठवण्याचं कारण म्हणजे काय की कमलाकर आणि आम्ही घराशेजारी राहणारे, दोघांच्या मध्ये रोडच फक्त. तो बी असा होता आणि मी बी असा होतो, म्हणजे काटकुळे बरं का. हा काटकुळे आणि आमची लहानपणापासून मैत्री, लहानपणापासून मैत्री होती आमची. आणि या मैत्री की आता ही यात्रा सध्या चालू आहे. आता ते स्पीकरचा आवाज पण येतो ना, ते यात्रेतलाच येतोय बघा, तुम्हाला बारीक आवाज येत असेल तर. तर ही यात्रेमध्ये आम्ही दोघांनी, पूर्वी काय असायचं, एक छोटे छोटे तमाशे असायचे आमच्या लहानपणी. छोटे असे म्हणजे जमिनीवरच करायचे ते. 10-12 लोकांचं एक हे असायचं ते तमाशा हा प्रकार होता. आता ते मोडकळीस गेला असेल कदाचित, पण आमच्या लहानपणी खूप असायचं ते. आणि आमच्या खंडोबाच्या यात्रेमध्ये हे तमाशे येत असत. आमच्यावेळी 3-3, 4-4 तमाशे असायचे. एकदा तर 7-8 तमाशे एकाच लाईननं होते, हे मला थोडं थोडं आठवतंय. तर हे तमाशे, मग ही तमाशे जे असायचे ते आम्हाला त्यातलं काही कळत बी नव्हतं, आम्ही लहान होतो. पण कमलाकर, मी आणि नागू म्हणून, नागू म्हणजे तो मिलिटरीमधले मेजर, आता ते मेजर रिटायरमेंट बी झालेत, त्यांचे मुलं आहेत काहीतरी त्याच्या सर्व्हिसमध्ये. पण असो, हे आम्ही 3 जणांचा ग्रुप होता, ते बी आमच्या शेजारीच राहत होतं. तर का असायचं, तमाशा पुढे जवळून तमाशा बघण्यासाठी आम्ही जवळ जागा धरायची दिवस मावळताच. कारण 8-9 वाजता ते चालू व्हायचं. मग ती जागा ती त्यावेळेस थोडेच असे म्हणजे कुठतरी आपल्या रस्त्यात फुफुट्यावरच मग आम्ही गोदडे फिदडे घेऊन जागा धरायची. आपलं खाल्लं संध्याकाळी लवकर आपलं गाचा 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 गिळायचं कमलाकरनं, तिकडून हाकाय, ए यायचं नाही का तुला तमाशा बघायला. मी म्हणलं आलो 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 असं जायचं. मग तिकडून नाग, ए नाग्या कमले बोलवाले, यायचं नाही का तुला तमाशाला. हे अशा आरोळ्या असायच्या. आणि आम्ही तिघांनी, अजून एक दोघं, ते भारत एक होता, हे आम्ही, आता भारत पण आला या यात्रेनिमित्त, नागोबे आलेले म्हणजे मेजर आहेत ते रिटायरमेंट. आता कमलाकर फक्त आमच्यात नाही, तो वारला गेल्या महिन्यात. आणि असे आम्ही दिवस मावळ्यानंतर आम्ही जागा पकडून तिथं बसायचो, आपलं पोतं फितं टाकून. आणि तमाशा चालू व्हायला ती आता लोक जेवण करून ती येणार मग 9:30-10ला. तोवर आम्हाला काय खाल्लेलं असायचं, दिवसभर भोंबलेलं, इकडं तिकडं पळालेलं, गुड्या मारलेलं, पाय दुखायला असं. तिथंच आपलं थंडीचे दिवस असायचे, आता ही थंडीचे दिवस असायचे, आणि आपल्या गोदड्यामध्ये असं पडून एकामेकाच्या असं दुरून पडायचं, तमाशा चालू होईल तर. असं कधी कधी व्हायचं की तमाशा संपून आमच्यावर लोक तुडवून गेल्यानंतर आम्हाला जाग यायची. तेव्हा ती पहाट 4 वाजलेली असायची, अगर 5 वाजलेली असायची. त्या जुन्या काळामध्ये पहाटे तमाशे संपायचे. असली आमची आठवण आहे. कारण आम्हाला तमाशा बघायलाच जास्त करून भेटत नव्हतं, कारण तमाशा सुरू व्हायच्या अगोदर तर आम्ही झोपी गेलेला असायचो. आणि त्यावेळेस स्पीकर वगैरे काही प्रकार नव्हता, असं आपलं साधं ह्याच्यावर असायचं.
तर ही अशी मजा असायची आणि हा कमलाकर त्यात अग्रेसर असायचा. मग कधी कधी कमलाकर उठला की चिमट्या घ्यायचा, कानावर ओढायचा, हे उठकी तमाशा चालू झालाय, तमाशा उठ झाला की हा. मग ही तमाशा मग आणि त्याचं डोळ्यात झोपत आम्हाला तर ते काही कळत बी नसतं त्याच्यातलं काही कारण तेवढे ज्ञानी नव्हतो आम्ही, खूप लहान लहान होतो ना, बारकी. ते काही त्यातलं काही कळत नाही, फक्त ती लोक कळायची. ती रांग्या, कुठं सजगुरू बांब्या, कावळ्या, हे असे एक नाव पाठ होते. हेच एवढंच लक्षात आमच्या. पण त्यात काय चाललंय आणि काय असायचं ते काय काय त्यातलं काही कळतच नव्हतं आम्हाला ते. पण आमची यामुळे असे तमाशा म्हणून त्या तमाशामध्ये ज्यांना ज्यांना बघितलंय, नागू ही जरा जागायची, ते थोडासा मोठा होता वाटते बहुतेक माझ्या नागनाथ. आणि ही कमला मग हे काय करायचे, मग मी गुरु झोपी जायचो. हे दोघं कधीतरी मध्ये जागायचे. मग त्यांच्या काही नकला असायच्या, त्यांनी केलेल्या नकला, ज्या आता त्यांच्या तमाशामध्ये काही केलेले नकले, हे मग ते दिवसा मग त्याच्या नकला करून उभा राहून तशी तशी करायचे. ते इथून वाजवणं तुंग 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 असे काय, पण ते काय मला काहीच कळत नव्हतं. फक्त आठवण झाली कमलाकरची म्हणजे यात्रा आहे, आणि त्या मुलीनं आमच्या बालमैत्रिणीनं काढून दिलं की कमलाकर वारला म्हणे, याच्यामुळे मला आठवण झाली. हा कमलाकरची एवढ्यापर्यंतच काही माझी आठवण नाही, त्याचे खूप आहेत, खूप आहे. एक आम्ही ती जुन्या काळामध्ये आमच्या ही नद्या जे होत्या ना, आता नद्या वाहत नाहीत, यंदा थोडी थोडी वाहायला लागली. पण पूर्वी नद्या उन्हाळ्यामध्ये बी वाहत असत, पाणी असायचं नद्यांना. हं? खूप पाणी असायचं नद्यांना सुद्धा. आणि त्याचा एक आंबा होता नदीच्या कडेला, कमलाकरचा वैयक्तिक त्यांच्या शेताच्या बांधावर एक नदीच्या किनारी कोणता काहीतरी मुंगळ्या आंबा, हा मुंगळ्या मुंगळ्या त्याचं नाव मुंगळ्या होतं. कारण मुंगळ्या आंबा हे नाव कशाहून होतं की त्याच्यावर मुंगळे असायचे त्या झाडावर, खूप मुंगळे बुडापासूनच चाललेले, म्हणून त्याचं मुंगळ्या नाव होतं. आणि कुणी उतरायला जायचे म्हणजे टप्पर कारण त्याचे मुंगळे चावायचे. पण आम्ही बिलार जात, कमलाकरन मी फारच बिलार, ते बी वळकून जातो, मी बी वळकून जातो. आणि तिथून एक रस्ता होता, ते नदीच्या किनारी असल्यामुळं तिथून एक रस्ता, त्या नदीच्या कडेने एक पाऊल रस्ता होता. आणि पलीकडे भदभदी म्हणून, म्हणजे भदभदी म्हणून काय नाव होतं की एक ठराविक डोक्या इतकून पाणी खाली असं भादा 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 पडत असं, म्हणून त्या भागाला भदभदी म्हणायचे. म्हणजे भदभदीच्या ढावावर ह्या बाया धुण्यासाठी जात असत, कपडे धुण्यासाठी. आणि त्या भदभदीच्या अलीकडं ह्या कमलाकरचा मुंगळ्या आंबा. मग आम्ही बायांची मजा करण्यासाठी, आता आम्हाला काय उजळलं, आंघोळ करणं नाही, काय नाही, काही नाही, उजळलं की आंबे गोळा करीत पळायचं. इतकी चडी निघाले, उघड्या भोपळा गेले. मग असंच आंब्याला पाडं पडतेत म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर जायचं, लवकर पाडं जेवढे घेतले खायचे. आणि उगच नाही ना, ताजा पाकर खाती पाड, पाकर खाती. आता पाकर खाती पाड म्हणजे काय असतं प्रकार की जी आंबा गोड असेल त्याला पाकर टोकरतात. कुणाला माहीत नसलं तर सांगतो, पाखरांना खूप कळतं हे आंबा गोड आहे का. जे त्या आंबा गोड असणाऱ्या आंब्यालाच पाखराचं टुच्या मारतात आणि थोडंसं येज तयार करतात. हे असं त्याला म्हणायचं पाकर खाती. म्हणजे पाखरानं खाल्लेला आंबा हे 100% गोड असतो, हे आम्हाला चांगलं सूत्र माहीत होतं. म्हणून आम्ही पाकर खाती गोळा करायची एक तर, कारण ती पाखर ज्यावेळेस बसतं आणि ती टोकरताना एखादं देठ तुटून खाली पडतं ती आंबा, आणि पाखर कोणत्याही आंब्याला टोकरत नाही. ते पाडाला आंबा आल्यानंतर ते टोकरतात, आणि पाडाचा आंबा ते बरोबर हेरतात, पाखरं टोकरून बघतात ते गोड आहे का ते बघतात, आणि नंतर ते टोकरून खातात. आणि पुन्हा ते जड झाल्यानंतर ते वाऱ्यानं हलून ते खाली पडतो, त्याला पाखर खाती. मग असे आम्ही पाखर खाती वरी आहेत का, वरी पण असायची ना, पाखरं बसून टोकरले आंबे शोध घ्यायचा. कारण असा पाडाचा आंबा बघण्यापेक्षा पाखरानं खाल्लेला आंबा हे खूप गोड असतो. म्हणून आम्ही पाखर खातीसाठी आम्ही वर चढायचो. आणि कमलाकर बी काटकुळा, आणि त्याच्यावर मी बी काटकुळा, तर आम्ही बारक्यात बारक्या फाट्यावर जायचो, हुशार. आंबे चढायला, झाडावर चढायला मी बी फार तरबेज होतो. आता मला कुठे आहे तो 10 फुटावर चढा म्हणलं तर चढता येणार नाही, ती बाजू वेगळी आहे.
पण पूर्वी. मग आंब्यावर चढायला मी जो कोणी शेंड्यात जाईल, पण देव जाणे मग मला भीती वाटत नव्हती. हो, आता वाटते मला भीती. त्यावेळेस काही वाटत नव्हतं. एवढ्या एवढ्या फाट्यावर बी जायचं आम्ही, की पडन खाली, मोडन फाटान खाली, बदकीने पडतान, देणं घेणं नाही, काही नाही. सर 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 जायचं. आणि तिथल्या शेंट्यातला आंबा कोण जास्त उंच जातंय अशी शर्यत असायची आमची. मग आम्ही आंब्यावर जायचं आणि पाडाचं बघायचं, दाबून पाड लागलाय का नाही. आणि मग टुकरून मग बघायचं, असला पाड तर जरा खाऊन बघायचा, जर चांगला लागला तर ठीक, नाहीतर खाली टाकून द्यायचा. मग आम्ही काय करायचं, लय खोडकर. पुढून बाई यायला लागली, वरून आम्हाला उंचीवरून दिसायचं ना, आता बायाला थोडंच वरी बघतात. मग नेमकं त्या आंब्याच्या खालून रस्ता होता, पाऊल रस्ता, म्हणजे जुनं घेऊन चाललेल्या बाया. मग आम्ही दोघांची बोलणं वरून बरोबर त्या टोपल्यामध्ये वरून पाडाचा आंबा, म्हणजे टोकऱ्याला आंबा सोडायचा, म्हणजे टोपल्यावर पडावा. मग मग अशी चालली बाई, वरून बरोबर आंबा असा आला, म्हणजे अशी बाईचा आला की वरून दालगत सोडून दिला की बाई टाप किती, माय माय किती माझं नशीब आहे गे माय, पाखरानं माझ्या टोपल्यात आंबा टाकला या. मग एक मुक्याला बाई, माय कसं असन ग माय. पण ही पाखरं मोठे बसलेत ही त्यांना कुठं माहित आहे. हा, अजिबात माहीत नसायचं, हे पाखरं लईच बिलाप होते. आणि मग अशा म्हणे आम्हाला आयडिया, बरोबर ज्याचा टोपल्यात आंबा पडन तो लय भाग्यवान. आम्ही एका मग कधी कधी मग टोपल्याच्या मागून तरी पडायचा, नाहीतर त्या बाईच्या समोरून तरी पडायचा. ते टायमिंग बऱ्याच वेळेस साधत नसं. मग एकदा पुढून बसले की बाई पटकीने खाली, माय पाखर खाती गे माय, ती लगेच गाचकीने तोंडात घालायचा. हा काय असं टोपलं झालं की असं घेऊन घ्यायला लागले की आम्हाला एकदा असंच झालं. बाईनं खाली, आम्ही असं टोकरला होता, दातानं कर 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 खाल्लं, खाली टाक आजूर बरोबर टोपल्यात टाकून तिच्या पुढे पडला की बाई वाकली की तिनं लगेच तोंडात घातला. माय पाखरनं आंबा टाकला, पडला गे पाखराच का, पाखर खाती, असं करून तोंडात घातली का मला या का मकला असं हसू आलं, एकामेकाला हसू आलं. आमचा आवाज खाली पोहोचला की वर बघितलं, माय कडून तुम्ही इतका हलकटा हो. हा, आम्हाला बनवा बनवी करते का, आम्हाला वाटलं पाखर कधीत का, ही पाखरं आहेत का असली घोडे कुठले. हा, लाजा वाटत नाही तुम्हाला आंब्यावर चढून आम्हाला इथं असं फसवितात, तरी आम्ही पाखर खाते, पाखर कसं काय मला पडतंय की पाखरू उतरातात का नाही खाली, नाही तर ह्या का खालून दगड घालतात म्हणायचे. मग आमची ही गोष्ट घरच्यापर्यंत जायची. बाया आम्ही वरून नाही उतरलं म्हणायचे. मग आमच्या घरी बी झालं, त्यांच्या घरी बी, कमलाकरच्या घरी बी, माय तुमच्या पोराला सांगा व जेवढ्या शेंटामध्ये चढले होते, पडतेन फिरतेन, आणि आम्हाला जाता जाता कडू कसे करतात बघा, पाकर खाते टुकरीत येतो, दातानं टुकरीत येतं आणि खाली सोडीत येतं पाड. आणि आम्ही तीच तोंडात उष्ट घालाव का, आणि हसत येत खदी 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 हसत येतं. हां, साई लेकराली आहे का आकला काही तुमच्या, अशा म्हणून तक्रारी. मग आमच्या म्हातारीपर्यंत जर अशी तक्रार आली की म्हातारी मग तर काय नाही शा द्यायला चालू, आणि जमलं तर काय टोले द्यायला बी काही कमी नव्हते आम्हाला. हा कमलाकर आणि आम्ही असे खोडकर. नंतर जसं आम्ही दिवाळी आली, आम्ही फटाके वाजवायचे, दिवाळीच्या बद्दल बी बोललो होतो. फटाके वाजवायला आम्ही तरवेज होतो, म्हणजे असं काही काय बऱ्याच आगाऊ कुठे. माझ्याबरोबर त्यानं समजा नाटकामध्येही काम केलं काही, म्हणजे स्त्री भूमिका करत होता, जरा नाजूक होता तो, गोरा होता. मी जसा काळा आहे तसा तो काळा काही नव्हता, तो गोरा असल्यामुळे स्त्री भूमिका त्यानं माझ्याबरोबर केल्या समजा. आणि बऱ्याच गोष्टीत म्हणजे माझ्याबरोबर होता तो, म्हणजे आम्ही खेळाचं, म्हणजे तो नकलाकार होता, तो नकली वाळकून होता, भांडणं करायला काही खंबीर नव्हता तो, आणि मी बी तसं नव्हतो, पण कलाकार म्हणून होता. त्याचे वडील बी मृदंग वाजवणारे होते. म्हणजे एकंदरीत त्याच्या आता आठवणी सांगायला तर खूप आहेत, पण
ते आता याद आले त्याची. आता मी हसलो मग खरं, पण मला ते जशाच तसं दिसायला लागला तो परत. मग मला थोडंसं वाईट वाटतं की माझ्या बरोबरचाच काही नाही तर. पण गेला, काय नाही, हलगर्जीपणा केला, आजारामध्ये दुर्लक्ष केलं. तो आता आमच्या बरोबरचे म्हटलं तर तोच गेलाय. पण असो, त्याला श्रद्धांजली म्हणून हा आजचा भाग मी त्याला समर्पित करतो. आणि त्याच्या ह्या गोड आठवणी अशाच मी जपतो. पुढे बी अजून मला सांगायची इच्छा झाली तर अवश्य सांगेल, पण आज माझी इच्छा नाही सांगण्याची. कारण कमलाकरच्या बऱ्याच आठवणी तर मला जर पुढील भागात सांगू वाटल्या तर सांगेल. तर आजच्या भागापुरतं एवढंच. आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा. आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय.